नातेपुते नगरपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात हलगीनाद आंदोलन। नातेपुते या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्था अध्यक्ष सागर बिचुकले यांनी विविध मागण्यांसाठी व नातेपुते नगरपंचायतीच्या मनमानी कारभारावर तीव्र स्वरूपात हलगीनाद आंदोलन करण्यात आलं आहे। या प्रसंगी विशाल साळवे, सागर बिचुकले, गणेश जाधव, प्रेम देवकाते, बंटी सोरटे, शंकर जाधव, सूरज धालपे, दीपक ढोबळे, जाकीर शेख, अक्षय ठोंबरे, राहुल रणदिवे, अजित पांढरे, सूरज जठार, महेश नाईक नवरे, प्रवीण सावंत, विकास मोरे, सोमनाथ ढोबळे, अक्षय सावंत, राहुल लांडगे, धम्मरत्न सावंत, अभिषेक ढोबळे, विश्वास भोसले, गणेश ठोंबरे, अविनाश धैंजे, तुषार लंबाते, दादा भोसले, कुणाल ढोबळे, राजू सोनवळ, विनोद जोरे, गणेश मोरे यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आज आपण या ठिकाणी जे हलगीनाद आंदोलन करताय, काय मागणी आहे नेमकी तुमची? सर्वात प्रथम आमची मागणी अशी आहे की गिरजापती नगरमधील गेले 2 वर्षापासून तिथले रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहे, परंतु या नगरपंचायतीने अतिशय चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी मला बदनाम करण्याचं काम केलं आहे। ज्या अतिक्रमण ज्याचं आहे त्या नोटीसमध्ये माझा स्वतःचा उल्लेख केलेला आहे। मी सर्व गिरजापती नगरमधील सर्वसामान्य जनतेसाठी मी प्रश्न मांडतोय, परंतु या नातेपुते नगरपंचायतीने माझ्याबद्दल त्या ठिकाणी गैरसमज किंवा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे। तर मी या माध्यमातून मागणी करतोय की मुख्य अधिकारी शिंगाडे साहेब असतील त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई व्हावी आणि या नातेपुत्याला असा मेसेज जावं की कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही। आणि या नातेपुते नगरपंचायत जो मनमानी कारभार चाललेला आहे, ज्या प्रकारे हुकुमशाहीचा कारभार चाललेला आहे, ज्या प्रकारे नागरिकांची अडवणूक केली जाते ती अडवणूक त्या ठिकाणी थांबवण्यात यावी आणि नातेपुते नगरपंचायतीला या ठिकाणी लोकांच्या हिताचं काम करण्यात यावं, रस्त्याचं काम करण्यात यावं, गटरी संदर्भात काम करण्यात यावं, ज्या ठिकाणी लोकांचा प्रश्न आहेत ते प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, एवढीच आमची या माध्यमातून मागणी आहे। अध्यक्ष, तुम्ही काय सांगाल? काय वाटतंय तुम्हाला नेमकं काय या ठिकाणी ह्या 8/10/2025ला 2 वर्ष पूर्ण झाली। या नातेपुते नगरपंचायतीला 2 वर्ष झाले आम्ही निवेदन दिलं होतं। जे काही रस्ता करताना जे काही अतिक्रमण आहे ते त्या ठिकाणी काढून रस्ता करावा अशी आमची प्रमुख मागणी होती। त्यानंतर या ठिकाणी जे रस्ते होत आहेत, गटारे होत आहेत, बांधकामे जे होत आहेत ते निकृष्ट पद्धतीचे होत आहेत आणि त्याचा दर्जा या ठिकाणी चांगला असावा। त्यानंतर त्याची क्वालिटी कंट्रोल पुणे याच्याकडून त्याची तपासणी व्हावी आणि ज्या विजेचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, या ठिकाणी ते तात्काळ या ठिकाणी नगरपंचायतीने सोडवावा म्हणून गेली या 8 तारखेला 2 वर्ष झालेले आहेत। आम्हाला 4 नोटिसा खांडेकर साहेबांच्या काळामध्ये आम्हाला या ठिकाणी भेटलेल्या आहेत, परंतु अद्यापही कुठलीही कारवाई झाली नाही। आणि आत्ता 8 तारखेला या सागर बिचुकले यांचं नाव जो आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोपनीयतेचा अधिकार जो दिलेला आहे तो त्यांनी या ठिकाणी त्या नोटीसमध्ये लेखी देऊन त्यांची आबरू या ठिकाणी घालवण्याचा प्रयत्न केलेला आहे। वाद निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नगरपंचायतीने केलेला आहे। तसं नाव या ठिकाणी कुठंच टाकता येत नाही। हा मूलभूत गोपनीयतेचा अधिकाराचा भंग आहे आणि ह्याच्यावरती शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। काल आम्ही सोलापूरला DO साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। लवकरात लवकर जर कार्यवाही न झाल्यास 3/11/2025 रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट या ठिकाणी भव्य असं आमरण उपोषण करणार आहे।